आज मी 12 वाजता उठले. 2-3 दिवसाचं आळस जागरण आहे. आणि पाय बी माझे इतके दुखतायत ना आणि भूक पण लई लागली आहे. पण काहीही करायची इच्छा नाही आहे माझी. लेट झालेलं असल्यामुळे आज मी डायरेक्ट झोमॅटोवरूनच जेवण मागवलं. मी मागवली होती चिकन बिर्याणी, चिकन सॅटन, चिकन गार्लिक. जेवून घेतल्यानंतर परत मला इतका आळस आला होता, की इकडे-तिकडे टाईमपास केला. आता म्हटलं नाही शॉवर घेऊया म्हणजे फ्रेश वाटेल आणि हे बाथरूम माझं खूप दिवसापासून घासायचं राहिलं होतं. हं. आज म्हटलं काही करून घासून टाकूया, लेट झालाच आहे तर. शॉवर घेऊन झाल्या-झाल्या पहिला आधी चहा ठेवला. चहाची खूप तलप आली होती. सकाळी मी पियाले नव्हते. मग झाडांना पाणी घातलं. बघितलं तर एक नवीन फूल आलं होतं आणि मग चहा घेऊन गेले मी माझ्या आवडत्या दुसऱ्या जागेवर. पहिली जागा दाखवते ना, ही आहे माझी पहिली आवडती जागा. दिवाबत्ती केली आणि संपूर्ण घरात धूप फिरवून घेतला. हे मी रोजच करते. ह्याने खूप पॉझिटिव्हिटी वाटते मला. आणि संध्याकाळ झाली, की साहू मॅडम आमच्याकडे न चुकता हजेरी लावतात. ते म्हणतात ना, एक लहान मुल आहे ना 10 माणसांची जागा भरून काढतं. तसंच काहीसंही आल्यानंतर आमच्या वेळेवर होतं. 7चे कधी 11 वाजतात आम्हाला समजतच नाही. आणि रात्री 10 वाजता मला सांगते, "आत्तू मला पेस्ट्री खायची." मग तीही ऑर्डर केली. साऊची पेस्ट्री आली. थांब थांब बाबू, आता ह्याच्यातली तुझी कुठली आहे बघूया. थांब आपण. हो आय नो आय नो. थांब बघूया. संध्याकाळी आलेल्या आमच्या मॅडम पेस्ट्री वगैरे खाऊन रात्री 10-10:30ला घरी गेल्या. हं. चला मग आपणही भेटूया उद्या.